नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कल्पना खूप रडत असते। अश्विन तिला समजावत अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन दादा, सायली वहिनीची जखम खूप मोठी आहे, त्यामुळे आता डायरेक्टली मी काही सांगू शकत नाही। कल्पना खूप रडते आणि अश्विन तू असे कसे म्हणू शकतो, काही कर पण आपल्या सायलीचा जीव वाचव रे। तर चैतन्य हा कल्पनाला समजावत असतो। अर्जुन म्हणत असतो की काही झाले तरी अश्विन तू सायलीला वाचव आणि सायली बरी होणार की नाही हे आत्ता सांग। तेव्हा अश्विन काही सांगायला तयार नसतो। त्यानंतर इकडे विमल खूप रडत असते आणि तेथे पूर्णाई आजी येते। विमलला विचारते की काय ग, हे विसर्जनासाठी गेले आणि अजून का आले नाहीत आणि तू का रडतेस। विमल म्हणत असते की पूर्णाई, आपले सर्वजण जेथे विसर्जनासाठी गेले होते तेथे आपल्या सायलीला हल्ला झाला, म्हणजे तिला चाकूने वार केला। तेव्हा मात्र पूर्णाईला खूप मोठा धक्का बसतो आणि प्रतिमा आणि तन्वीचा जो छोटा फोटो असतो तो पलटी झालेला असतो। तर पूर्णाई त्या फोटोकडे बघते आणि तिला आणखीनच धक्का बसतो। त्यानंतर इकडे सर्वजण हॉस्पिटलमध्ये असतात। कल्पना म्हणत असते की जर सायलीला काही झाले तर त्या माणसाला मी कधीच माफ करू शकत नाही। अर्जुन म्हणत असतो की त्या माणसाला मीच कधीच सोडणार नाही, फक्त आपली सायली बरी व्हायला हवी आणि आपल्या सायलीला काही होणार नाही। अश्विन म्हणतो की येथे वहिनीला बेस्ट अशी ट्रीटमेंट मिळेल, फक्त वहिनीने तसा रिस्पॉन्स द्यायला हवा। त्यानंतर साक्षी ही चैतन्याला फोन करते आणि विसर्जन कसे झाले, आवरले की नाही असे चैतन्याला विचारते। चैतन्य मात्र खूप रडत असतो आणि अगं, इथे सायली वहिनीवर हल्ला झाला आणि तिच्या पोटामध्ये जबर असा चाकूने वार करून खूप मोठी जखम झाली। सायली वहिनी खरं तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि त्या वाचतील की नाही हे सुद्धा सांगू शकत नाही, कारण त्यांची अवस्था तशीच आहे। चैतन्य खूप रडतो। तर साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आणि साक्षी विचार करते की नक्की हा हल्ला अण्णा आणि नागराज यांचाच असणार। तेव्हा ती मनात म्हणत असते की येथे या हल्ल्यावरचे सेलिब्रेशन चालू आहे, म्हणजे नक्की हे सर्व यांनीच केले। तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी तू हे सर्व ऐकतेस ना। साक्षी म्हणते की हो। चैतन्य आता तू स्वतःला आवर आणि तेथे अर्जुनच्या फॅमिली सोबत थांब, कारण माझी काही गरज लागली तर मला समजव। चैतन्य म्हणत असतो की जर सायली वहिनीला काही झाले तर माणसाच्या चांगुलपणावरचाच माझा विश्वास उडून जाईन। साक्षी म्हणते की चैतन्य असे काही होणार नाही, सायली एकदम व्यवस्थित बरी होईल। त्यानंतर फोन ठेवल्यानंतर चैतन्याच्या मोबाईलवर विमलचा कॉल येतो। तेव्हा चैतन्य म्हणतो की विमलचा कॉल। तेव्हा विमल म्हणते की पूर्णाई आजीला वहिनीबरोबर बोलायचे। तेव्हा चैतन्य हा कल्पनाकडे फोन देतो। तेव्हा फोन स्पीकरवर असतो। पूर्णाई विचारते कल्पना, आता आपल्या सायलीची तब्येत कशी आहे ग। पूर्णाईच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते। कल्पना रडतच म्हणत असते की सायलीची जखम खूप मोठी आहे आणि आता काय होईल सांगता येत नाही। तर पूर्णाई म्हणते की कल्पना असे काही बोलू नको, सायली नक्की बरी होईल। पूर्णाई म्हणते की कल्पना मी येऊ का ग तिकडे, मला खरंच खूप येथे धगधग झाल्यासारखे वाटते। कल्पना म्हणत असते की नाही, येथे काय होते मी सर्व काही सांगत राहील, तुम्ही तेथे स्वतःची काळजी घ्या। तेव्हा पूर्णाई म्हणते की हो, तिकडे काय होते मला योग्य वेळेला कळवत राहा। त्यानंतर इकडे गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर रविराज म्हणतो की सुभेदारांच्या गणपतीचे विसर्जन माझ्या हातून व्हावे, ही गणपती बाप्पांची इच्छा होती, पण या कारणामुळे व्हावे अशी माझी इच्छा नव्हती। तेव्हा आता तो अस्मिता आणि प्रियाला घरी जाण्यासाठी सांगतो आणि मला हॉस्पिटलला जायचे असे बोलतो। प्रिया म्हणते की बाबा, आपला किती वेळेस त्या घरात अपमान झाला, मग आपण तिकडे कशासाठी जायचे। रविराज म्हणतो की कितीही काही झाले तरी आपली एक फॅमिली आहे आणि प्रताप सुद्धा आता त्यावेळी तेथे नाही, त्यामुळे मला तेथे जाणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे ती माझी जबाबदारी आहे, म्हणून आपण लगेच तिकडे जाऊयात। अस्मिता म्हणत असते की पूर्णाई सुद्धा आता घरी असेल एकटीच आणि विमल असेल की नाही हे सुद्धा सांगू शकत नाही, त्यामुळे पूर्णाई आजीला माझी गरज आहे, त्यामुळे मी घरी जाते। रविराज म्हणतो की ठीक आहे अस्मिता, तू घरी जा, मी आणि तन्वी हॉस्पिटलला जातो। म्हणून रविराज रिक्षा आणण्यासाठी जातो। तर प्रिया ही खूप चिडते, मला ते सायलीला भेटायची थोडी सुद्धा इच्छा नाही, पण आता ह्या रविराज पुढे माझे हात टेकले म्हणून मला तेथे जावेच लागणार। अस्मिता म्हणत असते की आता मी मस्त घरी जाऊन फ्रेश होणार आणि तेथे काय घडते आणि त्या बाईची अवस्था कशी आहे हे मला तू नक्की सांग। तेव्हा दोघी मात्र खुश झालेले असतात।
त्यावर रविराज आणि प्रिया हे हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचतात. डॉक्टर बाहेर येतात तर अश्विन आणि घरातील अर्जुन, कल्पना सर्वजण हे काळजीने विचारत असतात की आता सायलीची सिच्युएशन ही कशी आहे. डॉक्टर सांगतात की आता सध्या काही सांगू शकत नाही, कारण पेशंटची तब्येत ही खूप क्रिटिकल आहे. रविराजसुद्धा हा खूप अस्वस्थ होतो. मनात म्हणत असतो की यांच्या इतकी काळजीसुद्धा मला का वाटते त्या सायलीची. मै तर तिच्यावर खूप रागराग करतो. मग नक्की हे असे काय घडते. प्रिया मनात म्हणत असते की किल्लेदार इतका अस्वस्थ का झाला. यालाच हे सुद्धा माहिती नाही की ती सायली तन्वीच याची मुलगी आहे. त्यानंतर डॉक्टर सांगत असतात की त्यांचा ब्लड हा खूप लॉस झाला. त्यांच्या जीवाला खूप जास्त धोका आहे आणि जीवावरचा धोका अजून टळलेला नाही. आमचे प्रयत्न हे चालू आहेत, पण मी खात्रीने सांगू शकत नाही की त्या नक्की बऱ्या होतील म्हणून. तर सर्वांना आणखीनच धक्का बसते. कल्पना जास्तच रडू लागते. चैतन्य म्हणतो की मावशी तू टेन्शन घेऊ नको, आपली सायली वहिनी नक्की बरी होईल. अर्जुन म्हणतो की सायलीला बरे व्हावेच लागेल. त्यानंतर रविराजला सायली सोबतचे घालवलेले सर्व क्षण आठवतात आणि त्याची ओढ ही सायलीकडे वाढू लागते आणि तो तसतसा सायलीच्या रूमकडे येऊ लागतो आणि सायलीला बघण्यासाठी त्याचे डोळे आतुर झालेले असतात. प्रिया मात्र हे सर्व बघत म्हणत असते की रक्ताची ओढ ही रक्ताकडे जाते असे म्हणतात, ते काही खोटे नाही. आणि ही सायली मेल्यानंतर ती म्हातारी माझं लग्न हे अर्जुनशी नक्की लावून देईल आणि तोपर्यंत या किल्लेदारला तर सायलीची अवस्था बघून अटॅक आला नाही तर बरे होईल. म्हणून प्रिया रविराज ह्या तेथे येते आणि रविराजला म्हणते की बाबा तुमचं मन खरंच किती मोठं आहे. आपल्या शत्रूचं सुद्धा काही वाईट घडू नये असे तुम्हाला वाटते, म्हणून तुम्ही सायलीसाठी खरंच देवाकडे प्रार्थना करतात आणि मला खरंच अभिमान वाटतो की मी तुमची मुलगी आहे. त्यावर प्रिया कल्पना जवळ येते आणि कल्पना मामी तू इतकं रडू नको, आम्ही सोबत आहात ना तुमच्या. देवाच्या मनात जे आहे ते होईलच असे ती देवाकडे बघत म्हणत असते. अर्जुनला मात्र प्रियाचा राग येतो. त्यानंतर इकडे विमल पूर्णाई आजीला पाणी पिण्यासाठी देते. पूर्णाई कल्पनाला म्हणते की आता रडू नको आणि देवाकडे प्रार्थना कर की आपली सायली नक्की बरी होईल. तेव्हा विमल म्हणत असते की अगं आओ पूर्णाई, मी तर आणि सायली वहिनी दिवसभर एकत्र काम करत असतो, त्यामुळे मी देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करतेच. पण पूर्णाई तुम्हीच घ्या, तुम्ही तर सायली वहिनीसोबत बोलत सुद्धा नाही, तरीसुद्धा तुम्हाला सायली वहिनीबद्दल किती आपुलकी वाटते. तेव्हा पूर्णाई मात्र मनात विचार करते की खरंच सायलीचा मी कायम रागराग करत असते, तरीसुद्धा मला सायलीविषयी इतकी आपुलकी का वाटत असेल, काय नातं असेल. तेवढ्यात इकडे डॉक्टरांची धावपळ सुरू होते, कारण सायलीची अवस्था आणखीन बिघडते. तेव्हा अर्जुन म्हणतो की डॉक्टर काय झाले. डॉक्टर सांगतात की मी तुम्हाला अगोदरच सांगितले की त्यांचं खूप ब्लड हे लॉस झालेलं आहे, त्यामुळे त्यांना त्वरित रक्त द्यावे लागेल आणि त्यांचा ब्लड ग्रुप येथे अवेलेबल नाही. तेव्हा अर्जुन विचारतो की त्यांचा ब्लड ग्रुप काय आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात की ओ निगेटिव्ह आणि तो मिळणे खूप कठीण अशक्य आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी काहीतरी करतो. तेव्हा मात्र कल्पना आणखीनच रडू लागते आणि अश्विन म्हणतो की आई तू टेन्शन घेऊ नको, आपल्याला सायली वहिनीसाठी नक्की एखादा रक्तच देण्यासाठी डोनर सापडेल, मी त्याची चौकशी करतो. तेवढे तिथे रविराज येतो आणि रविराज म्हणतो की काय झाले. तेव्हा कल्पना म्हणत असते की खरंच सायलीने कुणाचे कधी वाईट केले नाही, देव अशी तिची का परीक्षा बघतो. रविराज म्हणतो की सायली ही परीक्षा नक्की पास होणार. सर्वजण हे रविराजच्या चेहऱ्याकडे बघत असतात. एवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. अर्जुन म्हणत असतो की डॉक्टर काही करा, ज्या कुणाचे रक्त घ्यायचे मी त्यांच्याबरोबर बोलतो, विनंती करतो, पण काहीच करा, पण माझ्या बायकोला तुम्ही वाचवा. तेव्हा मात्र जो सायलीला मारणारा गुंड असतो तो चोरून हे सर्व बघत असतो आणि अर्जुनची अवस्था खूप बिकट असते. अर्जुन वेड्यासारखं डॉक्टरांना हात जोडून विनंती करतो आणि काही झाले तरी सायलीला वाचवा, मी तुम्हाला ते रक्त आणून देतो. तेव्हा मात्र अर्जुन वेड्यासारखं हॉस्पिटलमधील प्रत्येक जणाला हात जोडून विनंती करत असतो की तुमचं ब्लड ग्रुप ओ आहे का. कोणीही नाही म्हणतं आणि तोच वेळेस तो गुंड तेथून जायला निघतो. अर्जुन त्याला हात जोडून म्हणतो की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ओ निगेटिव्ह रक्तगटाचं आहे का आणि प्लीज माझा नंबर घ्या आणि असेल तर मला कॉल करा. आणि तो डाकू तेथून निघून जातो. त्यानंतर लगेच हा भाग येथे संपतो. तर लगेच रविराज विचारत असतो की सायलीचा हा ब्लड ग्रुप कोणता आहे. तर कल्पना म्हणते की ओ निगेटिव्ह. तेव्हा रविराजला खूप आनंद होतो आणि रविराज म्हणतो की आपल्या तन्वीचा हा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे.
तेव्हा मात्र सर्वांना खूप आनंद होतो आणि अर्जुन फोन करून विमलला झालेला सर्व प्रकार सांगतो। तेव्हा मात्र विमल घाईने ही सायलीकडे येण्यासाठी रिक्षातून येत असते आणि अचानक तिच्या रिक्षासमोर प्रतिमा येते आणि प्रतिमाला त्या रिक्षाची धडक होते आणि प्रतिमा ही खाली पडते। तिच्या हाताला जखम झालेली असते आणि त्यातून रक्त येत असते। तर प्रतिमाला बघून विमल म्हणत असते की आओ बाई, तुमच्या हाताला किती लागले, त्यामुळे तुम्हाला आता हॉस्पिटलमध्ये यावेच लागणार। म्हणून विमल ही देवकृपेने सायलीच्या आईला म्हणजे प्रतिमाला तेथे घेऊन येणार असते आणि आता देवकृपेने सायलीला प्रतिमाचे रक्त हे मिळणार असते आणि मायलेकींची छान अशी भेट होऊन प्रतिमाचे सत्य शेवटी सर्वांसमोर येणे असते। तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी ठरलं तर मग या मालिकेचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।